नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची SIT कडून सुरू असलेली चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SIT पथकाकडून प्रत्येक दिवशी अशोक खरात याची कसून चौकशी केली जाते। मंगळवारी सलग 13व्या दिवशी अशोक खरात याची चौकशी सुरू झाली। अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे। यानंतर त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडीत पाठवले जाण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे उद्या कोर्टात नेण्यापूर्वीच अशोक खरात याच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा SITचा प्रयत्न आहे। या दृष्टीनेच SITच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे। अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते, मात्र यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती। त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध वापरत असावा असा दाट संशय पोलिसांना। या संशयामुळे अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची सुद्धा शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नाशिकमधील काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत। महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। तसेच महिलांना संमोहित करण्यासाठी अशोक खरात काही औषधांचा वापर करत होता का याचा तपास देखील पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे SIT कडून बुधवारी न्यायालयात एखादी गंभीर बाब समोर आणली जाण्याची शक्यता आहे। आज सकाळपासूनच SIT पथकाने पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आहे। यापूर्वी पोलिसांनी अशोक खरात हा चौकशीत सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगितलं होतं। महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा विषय निघाल्यावर अशोक खरात उडवाउडवीची उत्तरे देतो असे पोलिसांचे म्हणणे। बुधवारी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे। सध्या पोलिसांनी अशोक खरात याच्या मोबाईलमधील रिकव्हर झालेल्या डेटाचा तपास सुरू आहे। यामध्ये कॉल रेकॉर्ड्स आणि WhatsApp चॅट्स याचा देखील समावेश आहे। त्या दृष्टीने अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे। अशोक खरात याच्या मोबाईल डेटावरून पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागण्याची सुद्धा शक्यता आहे। खरातने अनेक राजकारण्यांचे मोबाईल नंबर हे कोडवर्ड मध्ये सेव्ह केल्याची माहिती आहे। या सगळ्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर आगामी काळात अशोक खरात याच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।